प्रेमानंद महाराजांचे अनमोल विचार, मनाला शांतता देणारे शब्द. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो, पण अनेकदा आपण सुख बाहेर शोधत राहतो आणि आपल्या मनात असलेली शांतता मात्र विसरून जातो. प्रेमानंद महाराजांचा संदेश आपल्याला एक साधी पण खूप मोठी गोष्ट शिकवतो. मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणूस मजबूत राहू शकतो. आपल्या आयुष्यात दुःख येतं, अपयश येतं, काही माणसं आपल्याला सोडून जातात, कधी आपल्याच जवळची माणसं आपल्याला समजून घेत नाहीत. अशा वेळी मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हे सगळं माझ्याच बाबतीत का? पण अशा वेळी घाबरून जाण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवायला हवा. कारण प्रत्येक परिस्थिती कायमची नसते. आजची अडचण उद्या संपणार असते. आजचं दुःख उद्या एक शिकवण बनणार असतं. म्हणून परिस्थिती वाईट आली म्हणून देवाला दोष देऊ नका. स्वतःला विचारा, या परिस्थितीतून मला काय शिकायचं आहे? आपण दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करतो. कोणाकडे पैसा आहे, कोणाकडे मोठं घर आहे, कोणाचं आयुष्य सुंदर दिसतं आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे पडलो. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याचं दिसणारं सुख आणि त्याच्या मनातली अवस्था वेगळी असू शकते. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका. तुमचा मार्ग वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे आणि तुमच्या आयुष्यात काय घडायचं आहे हे तुम्हाला आज कदाचित माहीत नसेल. देवावर विश्वास ठेवा आणि आपलं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. माणसाने सर्वात आधी आपल्या मनावर विजय मिळवायला शिकायला हवं. कारण बाहेरच्या जगाला बदलणं नेहमी आपल्या हातात नसतं, पण आपल्या विचारांकडे पाहणं आपल्या हातात असतं. कोणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नाही. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. तुमच्यावर कोणी अन्याय केला असेल तर त्याचा राग मनात धरून स्वतःचं मन जाळू नका. चुकीचं करणाऱ्याला त्याच्या कर्माचं फळ मिळेल. तुम्ही मात्र तुमचं मन स्वच्छ ठेवा. कारण द्वेष घेऊन जगणारा माणूस दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच त्रास देत असतो. म्हणून शक्य असेल तिथे माफ करा, पण त्याच चुकीच्या व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा दुखावून घेऊ नका. आयुष्यात कितीही पैसा मिळाला, कितीही प्रसिद्धी मिळाली, कितीही मोठं घर मिळालं, तरी मनात समाधान नसेल तर त्या सगळ्याचा उपयोग कमी होतो. म्हणून रोज काही वेळ स्वतःसाठी द्या, देवाचं स्मरण करा, नामस्मरण करा, आपल्या चुका ओळखा आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, देवाकडे मागताना फक्त पैसा, संपत्ती आणि सुख मागण्यापेक्षा योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी मागा. कारण बुद्धी योग्य असेल तर संकटातही योग्य निर्णय घेता येतो. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. काल काय झालं याचा विचार करत बसू नका. उद्या काय होईल याची भीती बाळगू नका. आजचा दिवस देवाने दिला आहे, तो चांगल्या विचारांनी जगा. आई वडिलांचा आदर करा. ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं आहे त्यांचे उपकार लक्षात ठेवा. गरजू माणसाला शक्य असेल तेवढी मदत करा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनात कोणासाठीही वाईट भावना ठेवू नका. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी विश्वास सोडू नका. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. आणि मन खूप थकलं असेल तर थोडं थांबा, देवाचं नाव घ्या आणि पुन्हा सुरुवात करा. कारण आयुष्य संपलेलं नसतं जोपर्यंत आपण आशा सोडलेली नसते. देवावर विश्वास ठेवा, चांगलं कर्म करा आणि मन शांत ठेवा. राधे राधे.